नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा गट ब व क साठी असणारा सामान्य विज्ञान यामध्ये जो बायोलॉजीचा पार्ट आहे जीवशास्त्र त्याला आपण सुरुवात करत आहोत। यामध्ये मानवी शरीराचा असणारा पहिला भाग बघणार आहे, पहिली सिस्टम बघणार आहे, त्याला आपण रक्ताभिसरण संस्था किंवा आपण त्याला काय म्हणत असतो ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो। आता बघा रक्ताभिसरण संस्था काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं तर मानवी शरीराच्या बाबतीत कशा प्रकारची संरचना आहे। जसं उदाहरणामध्ये एखादं शहर असतो ना मित्रांनो, कोरेला का, आणि या शहरामध्ये जे लोक राहतात जसं की लोकांपासून तो शहर बनलेला आहे, तसं आपलं शरीर जो आहे हा शरीर छोट्या छोट्या पेशीपासून बनलेला आहे, त्याला आपण काय म्हणत असतो सेल म्हणत असतो। जसं एखाद्या शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला प्रत्येक व्यक्तीला पाण्याची गरज आहे, अन्य काही घटकांची गरज आहे, यासाठी महानगरपालिकेने पूर्ण शहरांमध्ये पाईपलाईनचे जाळे पसरवलेले आहेत। का? कारण ॲट ए टाइम सगळ्या लोकांना एकदाच पाणी भेटावं, सगळ्या लोकांना एकदाच सर्व घटक भेटावं। सेम त्याच प्रकारे मानवी शरीराच्या बाबतीत पण जर बघितलं तर वेगवेगळ्या पेशी वेगवेगळ्या भागात आहेत। प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी क्रिया करण्यासाठी आवश्यक पदार्थांची गरज आहे, किंवा पेशीजवळ काही अनावश्यक पदार्थ तयार झाले त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे। मग अशा प्रकारे मानवी शरीरात पदार्थांच्या वहनासाठी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी त्या पदार्थांना घेऊन जाण्यासाठी जी संस्था तयार झालेली आहे त्या संस्थेलाच आपण काय म्हणत असेल तर आपण त्याला रक्ताभिसरण संस्था म्हणतो, त्यालाच आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो। मग ही संस्था नुसतं मानवामध्येच नाहीये, अन्य प्राण्यांमध्ये पण अशा संस्था आढळताना दिसतात। आणि या संस्थेबद्दलच आपल्याला बघायचं आहे की कोणता पदार्थ कोणता घटक मानवी शरीरात घेऊन जातं, त्यांचं महत्त्व काय, त्यांचं कार्य काय, आयोगाने त्याच्या रिलेटेड आतापर्यंत काय प्रश्न विचारलं, तो संपूर्ण डेटाबेस मी तुम्हाला यामध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। एवढं तर कळालं असेल की रक्ताभिसरण संस्थेचं कार्य काय असणार आहे। आता बघा या ठिकाणी जर बघितलं पुढचं पार्ट काय आहे, तर सर्वात पहिलं ती रक्ताभिसरण संस्था काय आहे। तर बघा आता मानवाच्या रक्ताभिसरण संस्थेची डायग्राम आहे, ज्यामध्ये मी पुढे सांगणार आहे कशा प्रकारे आहे। परंतु पहिल्यांदा जर समजून घ्या की रक्ताभिसरण संस्थेचं कार्य काय आहे। तर रक्ताभिसरण संस्थेचं कार्य मला सांगा, जे आवश्यक पदार्थ आहेत ना, कळाला का, आवश्यक काय आहे, जे पदार्थ आहेत या आवश्यक पदार्थांचं वहन करणे हे या रक्ताभिसरण संस्थेचं कार्य आहे। कुठं? शरीरामध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो। तसेच मला सांगा पेशीच्या जवळ सेलच्या जवळ काही अनावश्यक पदार्थ तयार झालेत, कळालं का, त्यांना शरीराच्या बाहेर टाकायचंय, यासाठी पण या रक्ताभिसरण संस्थेचं काय आहे मदत घेतली जाते, काय हे कार्य करत असतं। जसं आपल्यापर्यंत मला सांगा शुद्ध पाणी घेऊन येणारा कॉर्पोरेशनचा एक पाईप असतो, घरामध्ये वापरून झालेला अशुद्ध पाणी घेऊन जाण्यासाठी दुसरा पाईप असतं। मग अशाच प्रकारे शरीरामध्ये पण मित्रांनो माहित आहे का, आवश्यक पदार्थ तसेच अनावश्यक पदार्थ याला घेऊन जाणे किंवा घेऊन येणे हे कार्य जर कोणाचं असेल तर तो असणार आहे रक्ताभिसरण संस्था। मानवाच्या बाबतीत जर बघितलं तर हृदय त्याच्यामध्ये येतं, कळालं का, त्यानंतर हे रक्तवाहिन्यांचे जाळे आहेत बघा, जो इकडून शुद्ध रक्त घेऊन येऊ राहील, वापरून झाल्यानंतर अशुद्ध रक्त गोळा करून पुन्हा हृदयाकडे चाललंय, आणि या रक्तवाहिन्यामध्ये काय प्रेझेंट आहे, रक्त प्रेझेंट आहे, आणि काय प्रेझेंट आहे, ब्लड, आणि त्याच्या आतमध्ये वेगवेगळे पदार्थ प्रेझेंट आहे। आता आपल्याला तेच बघायचंय, पण त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काय म्हटलो की जगातील सर्व प्राण्यांमध्ये या रक्ताभिसरण संस्था ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम सारख्या नाही आहेत। जर निसर्गात बघितलं जेवढे प्राणी आहेत त्या सगळ्यांमध्ये या संस्था सारख्या नाही आहेत, तर ते बघून घेऊया काय असणार आहे। पहिल्यांदा जर बघितलं तर आपण कोणतं पार्ट बघणार आहे बघा। आता या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया की मानवी रक्ताभिसरण संस्थेच्या बाबतीत तर मित्रांनो माहित आहे का, त्याच्यामध्ये अनेक भाग येतात, परंतु त्याच्या पहिले आपल्याला बघायचंय कोणकोणते पार्ट बघणार आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो माहित आहे का, पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांमध्ये जर बघितलं तर दोन प्रकारच्या आपल्याला रक्ताभिसरण संस्था आढळताना दिसतात मित्रांनो, कोरेला का, दोन प्रकारच्या कोणकोणत्या, एक आहे त्याला आपण खुली रक्ताभिसरण संस्था म्हणतो मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या, एक आहे त्याला आपण खुली रक्ताभिसरण म्हणतो आणि दुसरा आहे त्याला बंद रक्ताभिसरण संस्था म्हणतात। तर अशा प्रकारे बघा
खुली रक्ताभिसरण संस्थेला ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणून ओळखलं जातं. आणि बंद रक्ताभिसरण संस्थेला आपण जर बघितलं तर क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो. पृथ्वीवर असणारे जे प्राणी आहेत ज्यांच्यात रक्ताभिसरण संस्था तयार झाले, सर्व प्राण्यांमध्ये नाहीये, जे लोअर ऑर्गॅनिझम आहे, एकपेशीय प्राणी वगैरे आहेत, मला सांगा त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या संस्था आढळताना दिसत नाही. परंतु जे विकसित आहेत बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये विकास झालेला आहे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला अशा संस्था आढळताना दिसतात. आता बघा मी काय म्हणतो, तर मानवी शरीराच्या व्यतिरिक्त जर जगातील प्राणी बघितलं तर त्यांच्यामध्ये दोन प्रकारच्या संस्था असू शकतात. एक तर बघितलं खुली रक्ताभिसरण किंवा दुसरं जर बघितलं तर कोणतं बंद रक्ताभिसरण आहे. आता बघा फरक काय सांगतो, दोघांमध्ये पण रक्ताचं वहन होतं, पण फरक आहे दोघांमध्ये मित्रांनो. काय आहे, खुली रक्ताभिसरण संस्थामध्ये जर बघितलं, खुली रक्ताभिसरण संस्थामध्ये जर बघितलं तर आपल्याला समजून येईल मित्रांनो काय आहे, तर रक्ताच्या वहनासाठी आणि ब्लडच्या वहनासाठी मित्रांनो माहित आहे का, रक्तवाहिन्या ह्यांच्यामध्ये नसतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, ज्याला ब्लड वेसल्स म्हणतो आपण. तर बघा असे प्राणी ज्यांच्यात रक्ताला घेऊन जाण्यासाठी कोणतीच ब्लड वेसल आणि रक्तवाहिनी प्रेझेंट नाहीये, अशा प्राण्यांमध्ये रक्त जो आहे ना मित्रांनो, कळाला का, रक्त मोकळं किंवा मोकळ्या अवस्थेत काय होतं माहित आहे का, वहन होतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मोकळ्या अवस्थेत म्हणजे काय, जसं नदीचं वाहतं पाणी आहे मित्रांनो, तर नदीचं वाहतं पाणी आहे तर तो मोकळं वाहू राहिलं, तो कशाच तरी बंदिस्त स्वरूपात नाही वाहू राहिलं. तर जसे असे काही प्राणी ज्यांच्यात नदीच्या पाण्यासारखं पूर्ण शरीरभर रक्त हा मोकळ्या अवस्थेत वहन होतो, का, कारण की त्यांना रक्ताला घेऊन जाण्यासाठी कोणती नलिकाच नाहीये, कोणती वेसल्सच नाहीये, कोणती रक्तवाहिनीच नाहीये. तर अशी जी रक्ताभिसरण संस्था असते त्याला आपण खुली किंवा त्याला ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो. आता ह्यांच्यामध्ये काय होईल माहिती आहे का मित्र, ह्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त, शुद्ध व अशुद्ध रक्त जो आहे, मला सांगा ह्यांच्यात एकत्र असतं मित्रांनो. का, शुद्ध म्हणजे काय रे, ज्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो, अशुद्ध म्हणजे ज्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो. मग असे प्राणी ह्यांच्यात रक्तवाहिन्याच नाहीये. मग मला सांगा, जसं नदीचं पाणी आहे मित्रा, नदीचं मोकळं पाणी वाहतं, त्या पाण्यात मी कसं करू शकतो रे त्याच्यातलं शुद्ध पाणी कोणतं आणि अशुद्ध पाणी कसं कोणतं, वेगळं नाही करू शकत आपण. का, कारण की तो एकत्र वाहू राहील. सेम ज्या प्राण्यांमध्ये रक्त असं नदीसारखं मोकळं वाहू राहिलं, त्या ठिकाणी कसं करणार की त्याच्यातलं शुद्ध रक्त कोणतं आणि अशुद्ध रक्त वेगळं कोणतं. म्हणून अशा प्राण्यांमध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त यानी ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड हा एकत्र मिसळलेला असतो. कोणते प्राणी आहेत सर, हे कोणते प्राणी आहेत जर बघितलं तर ह्यांचे उदाहरण जर बघितलं, एक आहे संघ आर्थ्रोपोडा. जे आर्थ्रोपोडा नावाचा गट आहे प्राण्यांचा, जो प्राण्यांचा सर्वात मोठा गट आहे, ज्याच्यामध्ये कीटक वगैरे येतात, झुरळ वगैरे, या प्राण्यांमध्ये आपल्याला खुली रक्ताभिसरण संस्था आणि ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आढळताना दिसते. यानंतर सेकंड जो दुसरा सर्वात मोठा गट आहे त्याला आपण संघ मोलुस्का म्हणतो, ज्याच्यामध्ये मला सांगा गोगलगाय वगैरे येतात. या गटांमध्ये पण असणाऱ्या प्राण्यांमध्ये आपल्याला खुली रक्ताभिसरण संस्था आढळताना दिसते. मग आयोग एकतर यांच्या डेफिनेशनवर किंवा मला सांगा या उदाहरणावर विचारेल प्रश्न की कोणत्या प्राण्यांमध्ये किंवा कोणत्या गटामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आढळते, तर ते आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे. यानंतर बघा आता बंद कोणामध्ये, शक्यतो बघा लोअर ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये ही आढळते. बंद रक्ताभिसरण संस्था मतलब मित्रांनो माहित आहे का, जे विकसित आहेत प्राणी त्यांच्यामध्ये आपल्याला आढळताना दिसते. कोण असतील तर आता बघा बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला कळून जाईल काय असेल. बघा आता बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताच्या वहनासाठी, कळालं का रे, रक्ताच्या वहनासाठी मित्रांनो रक्तवाहिन्या असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं. ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात. जसं आपल्यापर्यंत पाणी आणण्यासाठी कॉर्पोरेशनने जो पाईपलाईनचे जाळे पसरवले, तर मला सांगा पाईपलाईन मधून पाणी येतोय, पाईपच्या मधून पाणी येतोय, म्हणजे याचा अर्थ तो पाणी बंदिस्त आहे ना, नदीसारखं तर नाही. मग जे प्राणी ज्यांच्या शरीरात मला सांगा या पाईप सारखे जाळे आहेत रक्तवाहिन्यांचे, ज्या रक्तवाहिनीच्या आतून काय रक्त पाठवलं जातं, मग अशा रक्ताभिसरणाला आपण बंद रक्ताभिसरण संस्था म्हणतो.
रक्त जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी बघा रक्त बंदिस्त वहन होतं, कळालं का रे? बंदिस्त काय आहे? वहन होतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बंदिस्त वहन होतं कारण की रक्तवाहिनीच्या आतून जाऊ राहिलं, जसं अशा प्रकारे ही रक्तवाहिनी आहे आणि ह्याच्या आतमधून रक्त जाऊ राहिलं तर तो बंदिस्तच झालं ना भाऊ. तर असं जो वहन होतं अशा रक्ताभिसरणाला आपण बंदिस्त रक्ताभिसरण संस्था म्हणतो. आता बघा यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला कळून जाईल, काय कळेल रे? यामध्ये तुम्हाला समजेल की शुद्ध व अशुद्ध रक्त जो आहे ना तो वेगळा असेल ह्याच्यामध्ये मित्रांनो, वेगळा असेल. का? कारण एका रक्तवाहिनीमधून शुद्ध पाठवलं जाईल, दुसऱ्या रक्तवाहिन्यामधून अशुद्ध पाठवलं जाईल. जसं मला सांगा, एका पाईपद्वारे शुद्ध पाणी आपल्या घरापर्यंत येतो आणि दुसऱ्या पाईपद्वारे वापरून झालेलं अशुद्ध पाणी रिटर्न जातो, त्या पाईपमधून थोडी जातो. मग वेगळं करता येतं. म्हणून याच्यामध्ये आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध रक्त वेगळं आढळतं असं आपण म्हणतो. पण सर्व बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये हे आढळत नाही. काही बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये ज्यांचा हृदय 2 कप्प्याचा किंवा 3 कप्प्याचा असतो ना भाऊ, 2 कप्पे किंवा 3 कप्प्याचा हृदय, जसं उदाहरणार्थ पायसेस मासे आहेत, सरपटणारे आहेत, उभयचर आहेत. यांनी काय पायसेस आहे, रेप्टाईल आणि एम्फिबियन्स, हे असे प्राणी आहेत की ज्यांच्यामधला हृदय जो आहे हे 2 किंवा 3 कप्प्याचा आहे. यांच्यात मित्रांनो जरी बंद रक्ताभिसरण संस्था असेल, हृदय 2 किंवा 3 कप्पे असल्यामुळं त्यांच्यात शुद्ध आणि अशुद्ध रक्त काही ठिकाणी मिसळलेला असतो. पण स्टँडर्ड स्टेटमेंट तयार होते की शुद्ध आणि अशुद्ध रक्त वेगळं असतं. त्या ठिकाणी त्यांचा आपण अभ्यास करूया. कोणते प्राणी आहेत त्याच्यामध्ये, उदाहरण लक्षात ठेवा कोणकोणते आहेत मित्रांनो. एक जर बघितलं, संघ ॲनालिडा नावाचा जो गट आहे ना, ज्याला आपण गांडूळ प्राण्यांचा गट म्हणतो, कळाला का? त्याच्यातील प्राण्यांमध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आढळते. जेवढे काही वर्टिब्रेट आहेत ना, वर्टिब्रेटचा अर्थ कळतोय का? ज्यामध्ये मासे येतात, उभयचरी आणि एम्फिबियन्स येतात, सरपटणारे आणि रेप्टाइल्स येतात, पक्षी आणि ऐवज येतं आणि सस्तनी आणि मॅमल्स येतात, मानव वगैरे. या सगळ्यांमध्ये आपल्याला क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम यानी बंद रक्ताभिसरण संस्था आढळते. या व्यतिरिक्त मोलुस्कातील 2 प्राणी आहेत बघा. एक म्हणजे कोणतं, ऑक्टोपस नावाचा प्राणी आहे आणि दुसरं स्क्विड नावाचा प्राणी आहे. या 2 प्राण्यांमध्ये आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था आढळताना दिसते. आहेत हे मोलुस्कातील, परंतु यांच्यात बंद रक्ताभिसरण संस्था आहे. मग आयोग इथं प्रश्न विचारतं रे, खालीलपैकी कोणत्या संघामध्ये कोणत्या प्राण्यांमध्ये आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था आढळताना दिसते? तर आपल्याला सांगता यायला पाहिजे ॲनालिडा, ऑक्टोपस आणि स्क्विड. हे आपल्याला कळणं गरजेचं. मानवामध्ये कोणती आहे तर आपल्याला समजणं गरजेचं आहे. मानवामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आपल्याला आढळताना दिसते. मग आता आपल्याला मानवातील बंद रक्ताभिसरण संस्था बघायची आहे, काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर आता आपण बघूया की मानवातील बंद रक्ताभिसरण संस्था ही कशा प्रकारे काय आहे असणार आहे, ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता बघा, रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार मी आताच तुम्हाला सांगितलेले आहे. कोणकोणते प्रकार सांगितले इथं दिलेले आहे बघा. एक म्हणजे कोणतं, खुली रक्ताभिसरण संस्था, ज्याला आपण काय म्हणतो रे, ओपन. आणि दुसरं जर बघितलं तर काय आहे, बंद रक्ताभिसरण संस्था, ज्याला आपण काय म्हणत असतो, क्लोज. हे तेच या ठिकाणी दिलेलं आहे. कळलं का? ह्याचे गुणधर्म सांगितले, कोणते प्राणी असतात ते पण तुम्हाला मी या ठिकाणी काय आहे सांगितलेले आहेत. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो काय आणि कशा प्रकारे असणार आहे. पुढचं पार्ट बघा. आता मानवी रक्ताभिसरण संस्था काय आहे. मानवी रक्ताभिसरण संस्थेच्या बाबतीत बघूया कशा प्रकारे असणार आहे किंवा काय असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. मानवी रक्ताभिसरण संस्था ही बंद रक्ताभिसरण संस्था आहे. ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जर बघितलं तर ही काय आहे, बंद रक्ताभिसरण संस्था आहे. आणि मानवी रक्ताभिसरण संस्था म्हटलं ना, एक अवयव नसतो, अनेक अवयव एकत्र मिळून जेव्हा एकच कोणतं तरी कार्य करतात ना, तेव्हा आपण त्याला सिस्टम म्हणत असतो. आणि मानवी शरीर एवढं विकसित आहे की मानवी शरीरात स्वतंत्र ऑर्गन यानी अवयव कार्य न करता ते एकत्र येऊन कार्य करतात. मग रक्ताभिसरण संस्था जर म्हटलो त्याच्यात 3 घटक एकत्र येऊन कार्य करतात. कोणकोणते आहेत बघा. सर्वात पहिलं घटक येतो रक्ताभिसरण संस्थामध्ये, ज्याला आपण रक्त म्हणत असतो, तो म्हणजे कोणतं पार्ट आहे, ब्लडचं पार्ट आहे. यानंतर सेकंड भाग आहे, त्याला आपण हृदय म्हणतो, ज्याला आपण हार्ट म्हणत असतो मित्रांनो, कळलं का? आणि तिसरं पार्ट आहे ज्याला आपण रक्तवाहिन्या म्हणून ओळखत असतो किंवा त्याला आपण ब्लड वेसल म्हणतो. तर अशा प्रकारे बघा, या 3 घटकापासून मला सांगा मानवी रक्ताभिसरण संस्था आपल्याला तयार होताना दिसते. तिघांचं एकच कार्य आहे मित्रांनो. काय कार्य आहे?
आवश्यक असणारा पदार्थ पेशीपर्यंत नेऊन देणे आणि सेलपर्यंत, आणि सेलकडे असणारा अनावश्यक पदार्थ आपल्यापर्यंत रिटर्न बाहेर घेऊन येणे, हे या तिघांचं एकत्रित कार्य आहे. मग हे कसं मेकॅनिझम चालतं ते इंट्रोडक्शन समजून घ्या. समजा मित्रांनो, माहित आहे का, आपल्या शरीरातली ही सेल आहे आणि या सेलला आवश्यक पदार्थ पाहिजे आणि ह्याच्यातले अनावश्यक पदार्थ बाहेर घेऊन यायचे. यासाठी निसर्गाने आपल्या शरीरामध्ये अशा पाईपलाईन सारखे जाळे तयार केले आणि यालाच आपण रक्तवाहिनी म्हणतो. यालाच आपण काय रे, ब्लड वेसल म्हणतात, किंवा हीच आपली काय आहे, रक्तवाहिनी आहे. निसर्गाने आपल्या शरीरामध्ये जवळपास 97,000 ते 98,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या तयार केल्यात. इमॅजिन करा, 97 ते 98,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या किती लांब जातील जर आपण सरळ जोडलो तर. इथं जर आपण बघितलं 50 मीटर 100 मीटरवर जर बघितलं तर मित्रांनो, माहित आहे का, आपण पाईपलाईन जोडलो तर एवढी लांब वाटते. तर निसर्गाला चॅलेंज नाही, निसर्गाची निर्मिती जी आहे ना, ही खूप युनिक आहे मित्रांनो. इमॅजिन करा, 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत शरीरामध्ये. कितीतरी ठिकाणी, कितीतरी वेळेस, कितीतरी प्रमाणात तुटत असेल, पुन्हा जोडली जात असेल, तर निसर्गाने हे पूर्ण निर्माण केले. मग बघा आता मी काय म्हणतो, व्यवस्थित लक्ष द्या. या रक्तवाहिन्यामधून रक्ताला पाठवलं जातं का? कारण या रक्तामध्येच आवश्यक तसेच अनावश्यक पदार्थ प्रेझेंट आहेत, ज्याचं वहन केलं जाणार आहे. कारण जे आवश्यक पदार्थ आहेत ते पण या रक्तामध्ये टाकले जातात, जे अनावश्यक पदार्थ आहेत ते पण या रक्तामध्ये टाकले जातात, आणि हा रक्त, हा ब्लड या रक्तवाहिन्यातून पाठवलं जातं. आता सर, पाठवलं कसं जाणार? ऑटोमॅटिक तर जाणार नाही मित्रांनो. धरणापासून पाईपलाईन जोडून टाकलो घरापर्यंत, पाणी काय ऑटोमॅटिक पळत पळत येणार आहे का, मला घराकडे जायचंय, मला घराकडे जायचंय? नाही ना भाऊ. तर धरणाच्या त्या कडेला एक मोटर लावली जाते, ज्या पाण्याच्या मोटरचं काम काय आहे, प्रेशर निर्माण करणे आणि तिथून त्या धरणातून पाणी पाईपद्वारे आपल्या घरापर्यंत घेऊन येणे. सेम मित्रांनो, रक्तवाहिन्यांचे जाळे तर तयार झाले, पेशी पण आतुरतेने वाट पाहू राहिली की मला जेवायला डबा येणार आहे, मला या रक्तामार्फत काहीतरी येणार आहे. पण कसं येणार त्या ठिकाणी? यासाठी निसर्गाने आपल्या शरीरात एक मोटर दिलेली आहे आणि त्या मोटरचं काम काय असणार आहे, किंवा त्या मोटरचं नाव आहे हृदय, ज्याला आपण हार्ट म्हणत असतो. हृदयाला सांगितलंय तू बाकी काहीच विचार नाही करायचं. तुला किती लोक बदनाम केले ना की तूच सगळं करतो, तर तुझं काम ते नाहीये. ही मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांची. न तू लोकांचं विचार करायचं, न कोणाच्या भावनेचं विचार करायचं. तू एकच काम आहे, तुझ्याकडे आलेल्या रक्तामध्ये दाब निर्माण करून त्याला पुढे पाठवणे. मग हा हृदय रक्त पंप करतो, यानी काय, हा हृदय प्रेशर निर्माण करतो. मित्रांनो, पाण्याच्या मोटरचं जो काम आहे तोच काम या हृदयाचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हृदय न कोणाचा विचार करत, न हृदय कोणाच्या भावनेचा विचार करत. यासाठी विनाकारण याला दोष देऊ नको, नाहीतर एका दिवशी म्हणल हे काय डोक्याला टेन्शन आहे, मी हे काम सोडतो आणि तेच करतो, मग काय होईल? यासाठी बघा, हृदयाचं काम आहे प्रेशर निर्माण करणे आणि रक्त पंप करणे, आणि काय, रक्त पुढे पाठवणे. मग हृदयाजवळ आहे प्रेशर निर्माण केलं जातं आणि या रक्तवाहिन्यामार्फत तो रक्त या पेशीपर्यंत पाठवलं जातं. नंतर ही पेशी त्या रक्तातून जे आवश्यक आहे, त्याला जे पाहिजे ते पदार्थ घेण्याचं काम करते आणि आपलं कार्य चालतं. तर अशा प्रकारे हे तिन्ही घटक बघा, रक्तामध्ये पदार्थ मिसळले जातात. जसं पाण्यामध्ये, काल मी सांगितलं ना, धरणापासून पाणी कुठं आपल्या घरापर्यंत येतो. तर पाण्याचं जसं काम आहे तसं आपल्या शरीरात रक्ताचं काम आहे. जसं पाण्याच्या मोटरचं काम आहे तसं आपल्या शरीरामध्ये हृदयाचं काम आहे. आणि जसं पाईपलाईन आहे, पाईपलाईन, तशा प्रकारे आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांची जाळे आहेत. आता एक एक बघूया की हा रक्त काय आहे, हा स्वतःमध्ये कोणाकोणाला सामावून घेतो. कळतं मी काय म्हणतो? या रक्तात काय काय समाविष्ट असतात, आयोगाने आतापर्यंत काय विचारले आणि भविष्यात काय विचारू शकतं, तो डेटाबेस आपल्याला ह्याच्या संबंधित बघायचंय. मग बघा आता सर्क्युलेटरी सिस्टीम कसं काम करणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. हा आपला हृदय आहे, तो काय करतो रे? पहिल्यांदा मित्रांनो माहित आहे का, अशुद्ध रक्त गोळा करतोय. बघा, अशुद्ध रक्त गोळा केल्यानंतर तो शुद्धीकरणासाठी या फुफ्फुसाकडे पाठवतो. डायरेक्शन समजून घ्या. या डायरेक्शनवर आयोग प्रश्न विचारलं तो 2021ला, पुढे डिटेल बघणार आहे. पण मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन कसं सांगतोय बघा. पहिल्यांदा अशुद्ध रक्त गोळा करून राहिलं, बघा इकडून येऊ राहिलं हे सगळं अशुद्ध रक्त.
गोळा केल्यानंतर हा हृदय याला शुद्धीकरणासाठी फुफ्फुसाकडे पाठवतोय 2 नंबर. फुफ्फुसाकडून शुद्ध झालेला रक्त ऑक्सिजनयुक्त हृदय पुन्हा घेतोय आणि पुन्हा मला सांगा नंतर त्याला शरीरभर पाठवण्याचं काम करतोय. तर अशा प्रकारे मेकॅनिझम मला सांगा आपल्या शरीरात चालत असतो रक्ताचं. म्हणजे सगळं कोण करून राहिलं, हे छोटंसं हृदय नावाचं मशीन करून राहिली. म्हणून त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, ते पण स्वतःच्या हृदयाचं, दुसऱ्याचं नाही मित्रांनो. आता बघा आपल्याला पहिलं पार्ट बघायचंय, ब्लड काय असणार आहे. बघा किती सुंदर डायग्राम मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हे रक्त आहे मित्रांनो. यामध्ये बघा आपल्याला द्रव पदार्थ तर या ठिकाणी आढळताना दिसतो. ज्या ठिकाणी द्रव पदार्थ आहे, कळलं का रे, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला कळेल की द्रव पदार्थ या ठिकाणी प्रेझेंट आहे. कळलं का रे, द्रव पदार्थ तर काय प्रेझेंट आहे. यासोबत काही पदार्थ दिसतात बघा या ठिकाणी, अल्पेनलिबी चॉकलेट सारख्या काही घटक दिसू राहिले, ते रक्तातील पदार्थ आहेत. यानंतर पांढऱ्या रंगाच्या काही पदार्थ दिसू राहिले, त्याला पांढऱ्या रक्तपेशी म्हणतात. मग हे सगळे घटक बघायचंय की आपल्याला रक्तात काय काय आढळतं. तर रक्तात द्रव भाग आढळतो, यासोबत हे या ठिकाणी दिसणारे जे चॉकलेट सारखे भाग आहेत याला आरबीसी वगैरे म्हणतो. हे सगळे पदार्थ या रक्तातून एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातात. का? कारण हे सोबत काहीतरी घेऊन चालले प्रत्येक जण. हे सोबत प्रत्येक जण काहीतरी घेऊन चालले जे पेशीला गिफ्ट करणार आहेत. का? कारण पेशीला त्याची गरज आहे, सेलला त्याची गरज आहे. मग बघा मी या ठिकाणी काय म्हणतो, व्यवस्थित लक्ष द्या की रक्त कशा प्रकारे असणार आहे किंवा काय असणार आहे, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिलं पॉईंट जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, रक्ताच्या बाबतीत सगळ्यात पहिलं पॉईंट जर बघितलं तर आपल्याला कळणं गरजेचं आहे रक्ताच्या बाबतीत काय असेल. तर मित्रांनो माहित आहे का, रक्त जो आहे मानवी शरीरात जवळपास 5 लिटर उपस्थित असतो. तुमची फेवरेट लाईन, काही कामाची नाहीये पण तरी सांगतो. का? कारण बरं वाटतं असं काही. जो पहिलेपासून ऐकले ते पुन्हा ऐकलं तर, जुनं काही आठवलं किंवा जुनं काही ऐकलं तर माणसाला बरं वाटतं. खूप जुनं एखाद्याने काही सांगितलं की माणसाच्या जुन्या आठवणी जागृत होतात. म्हणून मी असे काही पॉईंट कधी कधी मी तुम्हाला सांगून देत असतो. मग बघा रक्त 5 लिटर असतं. यानंतर जर बघितलं मानवी शरीराच्या वजनाच्या 8% आपल्याला रक्त आढळताना दिसतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, 8%. यानंतर बघा महत्वाचं पॉइंट आहे, रक्त जर बघितलं तर काय आहे रे, आम्लारी आहे, ज्याचा पीएच 7.35 ते 7.45 असते. आणि काय आहे रे रक्त, बेस आहे. बेस आहे, ऍसिड नाहीये. किती आहे, 7.35 ते 7.45. पीएचच्या किमतीवरून कळतं हा स्ट्रॉंग नाही, वीक बेस आहे, सौम्य आम्लारी आहे. रक्त हा सौम्य आम्लारी आहे, तीव्र नाही. हे आपल्याला कळणं गरजेचं. हे फॅक्च्युअल डेटा आहे, कळलं का. वजनाच्या 8% आहे. यानंतर चौथं पॉइंट बघा, रक्त जर बघितलं द्रव्य संयोज ऊतीचा प्रकार आहे, ज्याला आपण काय म्हणतो रे, लिक्विफाईड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून ओळखलं जातं. काय म्हणतो बघा, रक्त ही काय म्हणतो, पूर्ण स्टेटमेंट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. बघ रे भाऊ, पूर्ण स्टेटमेंट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. रक्त काय आहे, रक्त बघा जटिल द्रव संयोज ऊती आहे. आता निम्म्यांचे तर या ठिकाणी झोंडूमाम लावायची वेळ येऊन जाते की सर हे काय भाषा वापरून राहिले, जटिल द्रव संयोज आणि ऊती. इंग्रजीतून म्हणतात भाऊ हे कोण आहे रे, रक्ती ही कॉम्प्लेक्स, कळलं का रे, लिक्विफाईड, कळलं का, कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कळलं का, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. तर आयोग विचारतं काय बघा, आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं रक्ताबद्दल योग्य विधाने सांगा असं नाही. आयोग तुम्हाला म्हणतं जटिल द्रव संयोज ऊती संबंधी योग्य विधाने सांगा. मग हा वरती पंखाकडे बघतो, हे कोणती जटिल द्रव संयोज ऊती आहे. अरे भाऊ रक्ताबद्दल बोलतोय, तुला माहित असायला पाहिजे शक्तिमानच गंगाधर होता आणि गंगाधर शक्तिमान होता. तर बघा जटिल द्रव संयोज ऊती म्हणून कोणाला ओळखलं जातं, रक्ताला. कारण रक्त एक प्रकारची काय रे, टिश्यू आहे, एक प्रकारची ऊती आहे. सर याचं मिनिंग सांगा ना म्हणावं थोडं, जटिल द्रव संयोज ऊती काय आहे. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, पहिल्यांदा जर बघितलं तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देतो काय असणार आहे, हे नंतर बघू. तर मित्रांनो माहित आहे का, ज्या ऊती असतात ना, ऊती, कळलं का, ऊती आणि काय म्हणतो आपण त्याला, टिश्यू. टिश्यू म्हणजे काय रे, जेव्हा अनेक पेशी एकत्र येऊन एकच कार्य करायला लागतात तेव्हा त्याला काय म्हणतो, टिश्यू म्हणतो.
जसं एखाद्या फॅमिलीमध्ये 5-6 मेंबर आहेत आणि सगळे मिळून एकच काम करतायत, असं समजा की त्यांना आता काय म्हणता येईल, टिश्यू म्हणता येईल, उती म्हणता येईल. जेव्हा शरीरातील अनेक पेशी एकत्र मिळून मला सांगा एकच कार्य करायला लागतात, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, उती म्हणत असतो, त्यांना आपण टिश्यू म्हणत असतो. आता सर मग मानवी शरीरात तर अनेक पेशी भरपूर कार्य करतात. जसं लिव्हरच्या सर्व पेशींचे एकच कार्य आहे, फुफ्फुसाच्या सर्व पेशींचे एकच कार्य आहे, रक्त काय करणे, शुद्ध करणे. हृदयाच्या पेशींचं एकच कार्य आहे, रक्ताला पंप करणे. हृदयाच्या असं थोडी काही पेशी म्हणतील की मी रक्त पंप करते, दुसऱ्या पेशी म्हणतील नाही मी शुद्ध करते, नाही जमत ना. तर म्हणून बघा टिश्यू म्हणजे काय आहे, अशा अनेक पेशींचा बंडल जे एकत्र येऊन एकच कार्य करतात. कळतं इथपर्यंत? मग बघा मी काय म्हणतो, हे 2 प्रकारच्या उती असतात. एक म्हणजे काय रे, जर बघितलं त्याला सरळ उती म्हणतात मित्रांनो, किंवा त्याला काय म्हणतो आपण, सिंपल म्हणतो, सिंपल टिश्यू म्हणतात. आणि दुसरा प्रकार असतं त्याला आपण जटिल उती म्हणून ओळखत असतो, ज्याला आपण काय रे, कॉम्प्लेक्स म्हणून ओळखतो. हे नंतर बघू आपण. तर उतीचे 2 प्रकार पडत असतात, एक सरळ यानी काय, सिंपल, दुसरं काय रे, जटिल यानी काय, कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणतो. आता बघा सरळ उतीमध्ये काय असतं ते समजण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मित्रांनो माहित आहे का, एक सारख्या, बघा शब्द काय, एक सारख्या अनेक पेशी एकत्र येऊन मला सांगा एकच कार्य करतात, अशा पेशींच्या बंडलला आपण सरळ उती किंवा त्याला सिंपल टिश्यू म्हणतो मित्रांनो. जसं उदाहरण सांगतो तुम्हाला, 1 पैशाची नोट म्हणजे काय, एक पेशी. आणि जर मला सांगा तुमच्याकडे पैशाचा बंडल आहे आणि संपूर्ण बंडल जर फक्त 100च्याच नोटाचा आहे, ह्याचा अर्थ काय रे, सगळ्या नोटा सेम, आणि तो 100च्या नोटाचा बंडल म्हणजे उती झाला ना. मग अशा प्रकारे जेव्हा एक सारख्या पेशी एकत्र येऊन उती तयार करतात, तर त्या उतीला आपण काय म्हणतो, सरळ उती किंवा त्याला सिंपल टिश्यू म्हणून ओळखलं जातं. मग या ठिकाणी सांगतोय बघा, अशा प्रकारे उती आहे, ही काय उती आहे, आणि या उतीमध्ये, टिश्यूमध्ये सर्व पेशी सारख्या असतील तर अशाला आपण जर काय म्हणत असेल, काय म्हणतो, सरळ उती. प्रत्येक शब्द डिकोड करून पुढे जाणार आहे, मार्क कटायला नको पाहिजे भाऊ. तर अशा प्रकारे ही सरळ उतीचा प्रकार झाला. जटिल उती काय आहे तर मित्रांनो माहिती आहे का, जेव्हा वेगवेगळ्या पेशी एकत्र येऊन मला सांगा एकच कार्य करतात, एकच काय रे, कार्य करतात. कळलं का? म्हणजे वेगवेगळ्या पेशी एकत्र येऊन राहिल्या. इथं सेम आता बघा तुमच्याकडे एक पैशाचा बंडल आहे आणि उती आहे, पण त्याच्यामध्ये 100ची पण नोट आहे, त्याच्यामध्ये 500ची पण नोट आहे, त्याच्यामध्ये 20 रुपयाची नोट आहे, 200 रुपयाची नोट आहे. तर वेगवेगळ्या झाल्या ना, आणि एक बंडल तयार करून राहिला, तर त्याला काय म्हणतो आपण, जटिल. म्हणजे कसं रे, जसं उदाहरणामध्ये अशा प्रकारची ही उती आहे, ज्याच्यात पहिली पेशी अशी, दुसरी अशी, तिसरी अशी, चौथी अशी, 5वी अशी, 6वी अशा प्रकारची, 7वी अशी. तर जेव्हा वेगवेगळ्या पेशी एकत्र येऊन कार्य करत असतात आणि एक उती तयार करतात, त्याला जटिल म्हणत असतो. आणि आता रक्ताचा विचार कर मित्रा, या रक्तामध्ये, ब्लड मध्ये तुम्हाला लाल रक्तपेशी आरबीसी, डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स आणि डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे मला सांगा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आढळतात. आणि आता तुलाही माहित आहे, रक्तामध्ये लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि काय रे, रक्तपट्टिका, यानी रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट्स प्रेझेंट आहेत. आणि तिन्ही पेशी वेगवेगळ्या आहेत. ह्याचा अर्थ मला सांगा, जर बघितलं तर तिन्ही वेगवेगळ्या आहेत आणि या तिन्ही पेशींच्या एकत्रीकरणातून रक्त तयार होतो आणि ब्लड उती तयार होते. तर ब्लड कोणत्या प्रकारची उती झाली, जटिल ना. तर पहिला अर्थ कळाला तुम्हाला जटिलचं काय आहे. आणि यानंतर मला सांगा, सेकंड जर बघितलं तर त्याला कनेक्टिव्ह का म्हणतात, कारण ती शरीराला जोडण्याचं काम करते, म्हणून त्याला कनेक्टिव्ह म्हणतात. आणि ते ऑलरेडी द्रव आहे म्हणून त्याला द्रव म्हणत असतात. या कारणामुळं मी तुम्हाला सांगितलं की काय असणार आहे. तर या कारणामुळं जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का की आपल्याला समजून जाईल की काय असेल. तर मित्रांनो माहित आहे, या ठिकाणी तुम्हाला कळलं असेल की जटिल द्रव संयोज उती का म्हणतो, कारण जटिल म्हणल्यावर त्याच्यात वेगवेगळ्या पेशी आहेत, द्रव स्वरूपात आहे आणि शरीराला जोडण्याचं काम करते. परंतु बघा, या उतीमध्ये फायबर नाही आहे.
उती म्हटलं तर फायबर असायला पाहिजे त्याच्यामध्ये. कुठं आहे रक्तामध्ये फायबर? या कारणामुळं या रक्ताला आपण काय म्हणतो रे? व्यवस्थित लक्ष दे भाऊ. याला आपण काय रे? फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून ओळखलं जातं. तर आयोगाने जर विचारलं खालीलपैकी कोणत्या उतीला फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात, उत्तर असायला पाहिजे ब्लड, यानी काय? रक्त. का? कारण ह्याच्यात फायबर नाहीये, बाकीच्या उतीत फायबर असतं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा, तुम्हाला काय समजलं रे? की रक्त हा 5 लिटर असतो मानवामध्ये, वजनाच्या 8% असतं. त्याचं जर बघितलं आम्लारी असतो. हे आपल्याला कळणं गरजेचं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असेल. आता बघा, जर बघितलं तर बघा, आता या ठिकाणी सांगतो, यानंतर पीएच किती? 7.35 ते 7.45 असतं. आता बघा, यानंतर मला सांगा, म्हणजे आम्लारी असतं. आणि मी काय म्हटलो रे? चौथं, जटिल द्रव संयोजुती असतं. त्याचं मिनिंग पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलोय. आता बघा, जर आपल्याला या रक्ताला आणखी थोडं डिटेल बघायचं असेल, तर रक्ताच्या आतमध्ये जाऊन बघूया काय सापडतं. बघा, या ठिकाणी रक्ताच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसतं? या ठिकाणी रक्ताच्या आतमध्ये तुम्हाला द्रव दिसतंय, लिक्विड. या ठिकाणी रक्ताच्या आतमध्ये तुम्हाला काही सॉलिड पार्ट तरंगताना दिसू राहिले. बघा, हे चॉकलेट सारखं असणारे, अल्पेनलिबी सारखे असणारे, कालं का? यानंतर काय रे? WBC असणारे, यानी की पांढऱ्या रक्तपेशी. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की या रक्तामध्ये आपल्याला काय आणि कशा प्रकारे. तर रक्ताच्या बाबतीत जर बघितलं तर रक्तामध्ये 2 घटक आहेत. 2 घटकांच्या एकत्रीकरणातून मित्रांनो माहित आहे का, रक्त तयार झालेला आपल्याला दिसतो. बघा, कोणते 2 घटक एकत्र आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. रक्ताच्या बाबतीत जर बघितलं, ब्लडच्या बाबतीत बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, ब्लडच्या बाबतीत काय असेल तर मित्रांनो माहित आहे, ब्लड 2 भागापासून बनलेलं आहे. जर मी वाटीमध्ये रक्त घेतलो आणि वाटीमध्ये रक्त घेऊन जर त्याचा अभ्यास करायला सुरुवात केलो, तर मला त्या रक्तामध्ये जर बघितलं द्रव भाग आढळतं आणि त्या रक्तामध्ये स्थायू पदार्थ आढळतं मित्रांनो, ज्याला आपण सॉलिड इलेमेंट्स म्हणतो रे, ज्याला आपण काय आहे? सॉलिड इलेमेंट्स म्हणतात. आता बघा, जो स्थायू भाग तो द्रव भाग आहे, त्या द्रव भागाला रक्तद्रव्य म्हणतात किंवा त्याला आपण ब्लड प्लाझ्मा म्हणतो. म्हणजे याचा अर्थ बघा, व्यवस्थित शब्द लक्षात द्या. जो रक्तातील द्रव भाग आहे, जो रक्तातील लिक्विड पार्ट आहे, त्या द्रव भागाला बाजूला काढलो तर त्याला रक्तद्रव्य आणि ब्लड प्लाझ्मा म्हणतात. आणि जे सॉलिड पार्ट आहे, कळाला का, स्थायू पदार्थ आहे, या स्थायू पदार्थाला सॉलिड इलेमेंट्स म्हणतात रे. काय म्हणतो आपण त्याला? सॉलिड इलेमेंट्स म्हणून ओळखलं जातं. आता व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, एकूण रक्त जर मी 100% कन्सिडर केलो ना मित्रा, तर त्याच्यापैकी 55% भाग फक्त द्रवाचा असतो आणि 45% भाग हा स्थायू पदार्थ असतो, यानी सॉलिड इलेमेंट्सचा असतो. मग आता बघा, रक्तातील 55% द्रव भाग आहे आणि जर बघितलं 45% जर बघितलं स्थायू पदार्थ यानी काय? सॉलिड इलेमेंट्स आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आता बघा, आपल्याला रक्तातील द्रव भागाचा यानी ब्लड प्लाझ्माचा पण अभ्यास करायचा आहे. आणि रक्तातील स्थायू पदार्थामध्ये कोण कोण येतात सर? जसं लाल रक्तपेशी येतं, RBC, WBC येतं आणि काय रे? प्लेटलेट्स येतं. या 45 मध्ये 44% तर एकट्या लाल रक्तपेशीच आहे, RBCचं. मग आयोग विचारतं, रक्तामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या पेशी कोणत्या? तर रक्तामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या पेशींची संख्या बघितलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे कोण असणार आहे? RBC. लाल रक्तपेशी ही काय सर्वात जास्त प्रमाणात असणार आहे. आता बघा, मग आयोगाने जर विचारलं जटिल द्रव संयोजूतीमध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचं, तर तुला सांगता यायला पाहिजे RBC 44%. मोस्ट अबंडंट सेल प्रेझेंट इन ब्लड किंवा कॉम्प्लेक्स लिक्विफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. तर आता बघा, तर आपण एक एक बघू ना. सर्वात पहिल्यांदा बघून घेऊया की रक्तातील द्रव भाग ज्याला रक्तद्रव्य म्हणतं, त्याच्यात आतापर्यंत आयोगाने काय प्रश्न विचारलं आणि येणाऱ्या काळात काय प्रश्न विचारू शकतं ते डेटाबेस आपल्याला समजणं गरजेचं. तर रक्तातील द्रव भागाला आपण काय म्हणतो रे? रक्तद्रव्य म्हणत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि त्या रक्तद्रव्याबद्दलच आपल्याला बघायचं आहे काय पार्ट असणार आहे किंवा कशा प्रकारे पार्ट. मग बघा, या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली बघ रे भाऊ.
यामध्ये तुम्हाला कट झालेली रक्तवाहिनी दाखवलेली आहे आणि रक्तवाहिनीला कट केल्यानंतर बघा बाहेर रक्त पडताना दिसतोय तुम्हाला। रक्त पडताना दिसत असताना बघा या रक्तातून तुम्हाला काही पदार्थ बाहेर फेकले जाताना दिसतात। बघा या ठिकाणी हे काला का लाल कलरचे काही आहेत, काही बघा वेगळ्या कलरचे, त्याला पांढऱ्या रक्तपेशी म्हणतो। हे लाल कलर बाहेर जे फेकले जाणार आहे त्यांना आपण लाल रक्तपेशी म्हणतो। ह्याच्या व्यतिरिक्त तिसरा एक पदार्थ बघा या ठिकाणी काय छोटासा प्राण्या असल्यासारखा आहे, त्याला प्लेटलेट्स आणि रक्तपटिका म्हणतात। हे सोडल्यानंतर बघा लाईट येलो कलरचा द्रव दिसतो चिकट तुम्हाला। हा लाईट येलो कलरचा जो दिसतो मधी मधी द्रव, दॅट इज अ ब्लड प्लाझ्मा, तो आहे रक्तद्रव्य। म्हणजे ह्याचा अर्थ जर बघितलं तर रक्तातील रक्तद्रव्य ज्याला ब्लड प्लाझ्मा म्हणतो, सर्वात पहिलं पॉइंट काय असेल रे, हा पिवळ्या रंगाचा असतो, लाईट येलो कलर आहे। कळाला का रे? जर बघितलं तर रक्तातील द्रव भाग ज्याला रक्तद्रव्य म्हणतात तो लाईट येलो कलरचा असतो। यानंतर एकूण रक्तामध्ये ह्याचं प्रमाण किती तर सांग भाऊ 55% असते, म्हणून लक्षात ठेवू। एकूण रक्तामध्ये ब्लड प्लाझ्माचं प्रमाण 55% असतं। यानंतर बघ तिसरं पॉइंट जर बघितलं तर क्लॅरिटीने समजेल काय असणार आहे रे। तर तिसरं पॉइंट काय आहे तर मित्रांनो माहित आहे का, हा जो द्रव भाग आहे रक्त, हे जर काय असेल तर हा आम्लारी असतो। यानी काय मित्रांनो माहित आहे का, हा पण काय रे बेस यानी अल्कली असतो। सर हे आम्लारी आहे आणि हा कोणामध्ये आहे रक्तामध्ये, म्हणून रक्त आम्लारी आहे। मग हा आम्लारी असण्याचं काय कारण? कारण मित्रा याच रक्तामध्ये रक्तद्रव्यामध्ये याच ब्लड प्लाझ्मामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय आहे बायकार्बोनेट असतो मित्रांनो। यामध्ये कोणता पदार्थ असतो बायकार्बोनेट, आणि हा बायकार्बोनेट काय आहे तर हा बायकार्बोनेट आम्लारी पदार्थ आहे। मग बघा मी काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या, बायकार्बोनेट नावाचा घटक या रक्तद्रव्यामध्ये प्रेझेंट आहे आणि बायकार्बोनेट आम्लारी आहे, यानी काय बेस आहे अल्कली आहे, आणि हा बायकार्बोनेट रक्तद्रव्यात मिसळले म्हणून रक्तद्रव्य आम्लारी आहे, आणि रक्तद्रव्य रक्तात आहे म्हणून काय रक्त आम्लारी आहे। मग आयोगाने जर प्रश्न विचारला येणाऱ्या काळात काय प्रश्न विचारेल रे की रक्ताला आम्लारी गुणधर्म कोणामुळे प्राप्त होतो, तुझं उत्तर असायला पाहिजे दॅट इज अ बायकार्बोनेट। कळतंय? बायकार्बोनेट मुळे रक्ताला आम्लारी प्राप्त झाला ना गुणधर्म, कारण हा त्याच्यामध्ये मिसळले ना, हा स्वतः आम्लारी आहे। कळतं इथपर्यंत? चहा गोड आहे कारण साखर त्याच्यात मिसळलेलं आहे, मग चहाला गोड पदार्थ गोड गुणधर्म कोणामुळे प्राप्त झालं तर उत्तर तो काय असेल साखर। समजू राहिलं? तर हे सेम तसंच आहे। आता बघा बायकार्बोनेट असतं मित्रांनो, माहित आहे का या बायकार्बोनेटला दुसरं एक कार्य वाटून दिले। आपल्या शरीरात 2 कार्यकर्ते आहेत, ज्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर असतं परंतु ते स्वतः जात नाही, त्याला उचलून न्यावं लागतं, पण त्याला घेऊन जाणं गरजेचं आहे। मग असा कार्यकर्ता ज्याला शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं आहे परंतु तो स्वतः जात नाही, तो म्हणतो मला चालताच येत नाही, मला उठताच येत नाही, मला पळताच येत नाही, पण त्याला घेऊन तर जायचं ना रे भाऊ। यासाठी त्याला कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावर बसवावं लागेल आणि त्याला म्हणावं लागेल ह्याला घेऊन जा खांद्यावर बसून। सेम मित्रांनो आपल्या शरीरात 2 कार्यकर्ते आहेत, एक ऑक्सिजन आणि दुसरं कार्बन डायऑक्साईड। तर कार्बन डायऑक्साईड नावाचा कार्यकर्ता ज्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचंय पण तो स्वतः नाही जात, म्हणून एकूण जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यापैकी जवळपास 70% कार्बन डायऑक्साईडला जर बघितलं बायकार्बोनेटच्या खांद्यावर बसवलं जातं। काला का रे? कोणाच्या? बायकार्बोनेटच्या। आणि बायकार्बोनेट 70% कार्बन डायऑक्साईडचं काय करतं वहन करतो शरीरामध्ये। मग आयोगाने जर प्रश्न विचारलं मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड कोणाच्या रूपाने वहन होतो, कोणाच्या स्वरूपात वहन होतं, कोणाच्या खांद्यावर बसून जातो, तर उत्तर असायला पाहिजे बायकार्बोनेट। सर उरलेला जर बघितलं मित्रांनो माहित आहे का 21% कार्बन डायऑक्साईड जो आहे ना हा हिमोग्लोबिन मधून वहन होतं रे, हिमोग्लोबिन वाहून नेतं, त्याला आरबीसी पण म्हणतो आपण। हे पुढे बघू आपण कसं वाहून नेतो, पण आता रक्तद्रव्यापुरतं मर्यादित लक्ष द्या। तर रक्तद्रव्यामध्ये काय म्हटलं पिवळ्या रंगाचा असतो, प्रमाण 55% आम्लारी असतं का, कारण बायकार्बोनेट प्रेझेंट आहे, बायकार्बोनेट आम्लारी आहे। आणि बायकार्बोनेटचं दुसरं काम काय शरीरातील 70% कार्बन डायऑक्साईडचं वहन करणे। या व्यतिरिक्त 6वं पॉइंट बघ रे भाऊ,
तर काय आहे, हा रक्तद्रव्यातून कळालं का 2 ते 3% ऑक्सिजनचं वहन होतं. मग आयोगाने विचारलं ब्लड प्लाझ्मातून किती ऑक्सिजन वाहून नेला जातो, तर उत्तर असायला पाहिजे 2 ते किती रे 3%. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. आता बघा यानंतर जर बघितलं 7वा पॉइंट असा आहे की या रक्तद्रव्यामध्ये प्रतिद्रव्य असतात, यानी काय रे अँटीबॉडी असतात. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मित्रांनो माहित आहे का काय असतं सर हे अँटीबॉडी? अरे भाऊ, आपल्या शरीरात असे औषध तयार होतात ज्या औषधाच्या साहाय्याने बाहेरून येणारे जीवाणू असेल किंवा विषाणू असेल, या जीवाणू आणि विषाणूला मारण्याचं काम केलं जातं. आणि असे संपूर्ण औषधाला अँटीबॉडीज किंवा प्रतिद्रव्य म्हणतो. आणि हे अँटीबॉडीज कुठं प्रेझेंट असतात? रक्तद्रव्यामध्ये. कोविडच्या काळामध्ये ऐकलं असेल प्लाझ्मा डोनेट करा, प्लाझ्मा डोनेट करा. ज्याला कोविड होऊन बरा झाले त्याच्यातून प्लाझ्मा काढून टाका. पण का माहित आहे का? कारण की जे अँटीबॉडीज तयार होतात त्या विषाणूच्या विरुद्ध लढण्याची ती प्लाझ्मामध्ये तयार होते. मग प्लाझ्मा त्याच्यातून काढायचं, दुसऱ्याच्या शरीरात टाकून द्यायचं, म्हणजे ती अँटीबॉडी त्याच्या शरीरात जाईल आणि त्याच्या शरीरात येणाऱ्या व्हायरसला मारून टाकेल, असं लॉजिक होता. पण ही ट्रीटमेंट थोडी चुकीची होती मित्रांनो. तुम्ही म्हणताल कसं काय सर? अरे भाऊ मला एक सांग, या रक्तद्रव्यामध्ये एकच कोविडची अँटीबॉडी थोडी आहे. अशा हजारो अँटीबॉडी तयार झाले असतील वेगवेगळ्या बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रोटोझोआसाठी, व्हायरससाठी. मग ते सगळंच काढून ढोसून देत होतं ना. हे तर असं झालं ना, तू डोकं दुखत होतं, तू मेडिकलवर गेलास, मेडिकलवाल्याला म्हणलास भाऊ मला डोकं दुखतंय आणि डोकं कमी करायची मला एक गोळी दे. मेडिकलवाला म्हणतो हे बघ हे पूर्ण मेडिकलचं दुकान आहे, सगळ्या गोळ्या खाऊन टाक, ह्याच्यातून एक कोणती तरी डोकं दुखायची आहे. अरे येडं लागले काय? अशी ट्रीटमेंट असते का? तर यासाठी नंतर ते काय बंद करण्यात आलं, कारण स्पेसिफिक अँटीबॉडीज काढून थोडी हे सगळं गोष्ट करत होतो. तर हे कळणं गरजेचं आहे आपल्याला, हे समजणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे बघा हे रक्तद्रव्याचं. तर हा डेटाबेस झाल्यानंतर मला समजलं की आपल्याला या रक्तद्रव्याबद्दल आणखी थोडं डिटेल बघावं लागेल. रक्तद्रव्याबद्दल बघितलं पिवळ्या रंगाचा प्रमाण 55% आम्लारी बायकार्बोनेट कार्बन डायऑक्साईडचं वहन, त्यानंतर काय रे 2 ते 3% ऑक्सिजनचं वहन करतं आणि काय यांच्यामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. पण जर बघितलो तर या रक्तद्रव्यामध्ये आपल्याला आणखी काही कंटेंट आढळताना दिसतात. मग बघा जर बघितलं मित्रांनो माहित आहे का आणखी कोणते कंटेंट आढळताना दिसतात, तर मी ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हणतो या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपण समजण्याचा प्रयत्न करूया काय असणार आहेत. रक्तद्रव्याबद्दल आपण बघितलं कोणते घटक असतात तर ते मी तुम्हाला सांगतो. बघा आता मला सांगा या ठिकाणी हा जो ब्लड प्लाझ्मा आहे रे कोरेला का, हा जो ब्लड प्लाझ्मा आहे या ब्लड प्लाझ्माला जर आपण उलगडून बघितलं तर आपल्याला समजून येईल की या ब्लड प्लाझ्मा 3 घटकापासून बनलेला आहे. कोणतं? सर्वात पहिलं ह्याच्यामध्ये पाणी प्रेझेंट असतं मित्रांनो. यानंतर जर बघितलं ह्याच्यामध्ये प्रथिने प्रेझेंट असतात आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर असेंद्रिय घटक प्रेझेंट असतात. तर अशा प्रकारे आपला रक्तद्रव्य या 3 घटकापासून बनलेला आहे. कळलं का? या 3 घटकापासून काय आहे बनलेला आहे. ब्लड प्लाझ्मा जो आहे 3 घटकापासून बनले. बघा ना या ठिकाणी तुम्हाला कळत असेल डायग्राम मध्ये मी तुम्हाला सांगतो काय असेल या ठिकाणी. व्यवस्थित लक्ष द्या. कळलं का? तर हा जो लाईट येलो कलर दिसतो ना दॅट इज अ ब्लड प्लाझ्मा. आणि बाकी त्याच्यात पदार्थ दिलेले आहेत बघा. हे बघा या डोळे काढून बघू राहिला पांढऱ्या रक्तपेशी आहेत, छोट्या छोट्या लाल रक्तपेशी आहेत. कळलं का? तर हेच आपल्याला बघायचं आता येलो कलर मध्ये आणखी काय आहे. आणि जेव्हा येलो कलर मध्ये काय आहे असं मी तुम्हाला म्हटलं तेव्हा कळालं की या ब्लड प्लाझ्मा कशापासून बनले, तर ब्लड प्लाझ्मा पाण्यापासून बनले. ब्लड प्लाझ्मा मध्ये प्रथिने यानी काय आहेत रे प्रोटीन प्रेझेंट आहे. आणि ब्लड प्लाझ्मा मध्ये असेंद्रिय यानी काय म्हणतो आपण त्याला माहित आहे का इनऑर्गॅनिक कंटेंट प्रेझेंट आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. एकूण रक्तद्रव्यामध्ये जो 55% होतं त्या 55%पैकी 90 ते 92% जर कोण असेल तर कोण असणार आहेत H2. आणि यानंतर मला सांगा 7% जर काय असेल तर तो प्रथिने आणि त्यानंतर 3% जर काय असेल तर काय असणार आहे असेंद्रिय घटक असणार आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हणतो 90 ते 92% H2 आहे, 7% प्रथिने आणि 3% काय असेल तर जर बघितलं तर असेंद्रिय आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यामध्ये बघा मी काय म्हणतो आयोग प्रश्न विचारतं ब्लड प्लाझ्मा मध्ये रक्तद्रव्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोण आहे तर उत्तर असायला पाहिजे H2.
आणि H2O तर आपल्याला अभ्यास करायची गरज नाहीये, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा, यानंतर 7% प्रथिने आणि 3% असेंद्रिय घटक आहेत. आता मला सांगा, असेंद्रिय घटकामध्ये जर काय असेल तर ह्याच्यामध्ये खनिज येतात आणि काय असतं रे, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर काय असणार आहे, मिनरल्स असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा, खनिजांच्या बाबतीत काय असणार आहे, मिनरल्सच्या बाबतीत काय असणार आहे, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या. मिनरल्स मध्ये बघा, सोडियम प्लस असेल, कॅल्शियम प्लस असेल, मॅग्नेशियम प्लस असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळे समजून राहिलं का. हे संपूर्ण पदार्थ मला सांगा कुठं असणार आहेत, असेंद्रियामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त बघा, या रक्तद्रव्यामध्ये आपल्याला काय आढळेल रे, काही ग्लुकोज आढळताना दिसतं, काही अमिनो ऍसिड आढळताना दिसतात आणि काही प्रमाणात लिपिड पण प्रेझेंट असते आणि मेदाचा समावेश होतो. मग आयोगाने विचारलं ब्लड प्लाझ्मामध्ये काय असणार आहेत, तर सांगता यायला पाहिजे. जर विचारलं सर्वात जास्त कोण, पाणी, त्याच्यानंतर प्रथिने, त्याच्यानंतर असेंद्रिय घटक. सर प्रथिने काय आहे बघा, खनिजांचं पण इथं अभ्यास करायची गरज नाही आपल्याला, का तिथं तिथं करूया. जसं ज्या ज्या टॉपिकमध्ये ज्या खनिजांचं रोल आहे तिथं टॉपिक आपल्याला तिथं जाऊन काय व्यवस्थित बघायचंय. आता बघा, या ठिकाणी सांगतो बघा, प्रथिनांमध्ये जर बघितलं तर काय असतात सर्व रक्तद्रव्यातील प्रथिने. अरे बाळा, रक्तद्रव्यातील प्रथिने म्हणजे काय माहित आहे का, रक्तद्रव्यातील प्रथिने म्हणजे ह्याचा अर्थ हे रक्तामधील असणारे रसायन आहेत, असे रसायन ज्याची निर्मिती लिव्हर करत असतं. लिव्हरला तुम्ही यकृत म्हणतात, तुमच्या भाषेत त्याला काळीज म्हणतात रे भाऊ. तर काळजाकडून काय धोका मिळतो नाही, काळजाकडून सगळ्यात महत्वाचे असणारे रक्तद्रव्यातील प्रथिने तयार केले जातात. हे ते रसायन असतात ज्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते. मग आयोगाने विचारलं ब्लड प्लाझ्मा किंवा ब्लड मधील प्रथिने कोण तयार करतं, तर उत्तर काय, लिव्हर, यकृत, काळीज. ऑप्शन मध्ये काळीज नसणार, कारण हा शब्द आपल्याला माहित आहे, आयोगाला माहित नसेल. मग आयोग टाकतं लिव्हर किंवा यकृत. मग बघा, हे जे प्रथिने असतात, हे प्रथिने बघा कोणकोणते असणार आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या. कळालं का, प्रथिने कोणकोणते असणार आहेत तर ते मी या ठिकाणी काय आहे सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला कळणं गरजेचं आहे. मी एकदा बघा, आता तर मला सांगा, या ठिकाणी आपल्याला बघायचंय की प्रथिने कोणकोणते. एकूण बघा 5 प्रकारचे प्रथिने. सर्वात पहिला आहे त्याला ग्लुबुलिन म्हणून ओळखत असतो आपण. यानंतर सेकंड जर बघितलं तर त्याला अल्बुमिन म्हणतो आपण. यानंतर तिसरं जर बघितलं तर त्याला प्रोथ्रोम्बिन म्हणून ओळखलं जातं. आणि यानंतर मला सांगा, चौथं जर बघितलं तर त्याला आपण फायब्रिनोजिन म्हणतो मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा, आणि 5वं जर बघितलं तर त्याला आपण काय रे, हिपॅरिन म्हणून ओळखलं जातं. एकूण 5 जे प्रथिने आहेत आपल्याला जर कुठं आढळताना दिसत असेल तर या रक्तद्रव्यातील आतमध्ये आढळताना दिसतं. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. काय कार्य असणार आहे, कसं कार्य असणार आहे. मग बघा, या ठिकाणी मी तुम्हाला काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या. तर सर्वात पहिलं कळालं का रे, सर्वात पहिलं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला समजणं गरजेचं आहे की नेमकं हा पार्ट बघा, प्रथिने कोणकोणते. तर सर्वात पहिला प्रथिन जर बघितलं तर इकडे लक्ष द्या, कोणतं, त्याला मी काय नाव दिलं रे, ग्लुबुलिन नाव दिलो. ग्लुबुलिन जो आहे ना, ह्याचं कार्य काय, हे जीवाणूंना मारणे, टू किल द बॅक्टेरिया, जीवाणूंना मारण्याचं काम करतं. अँटीबॉडीज, कळलं का, रक्तात आलेल्या बॅक्टेरियाला पकडून त्याला मारण्याचं काम करतं. या ग्लुबुलिनचं प्रमाण जर बघितलं ना, रक्तद्रव्यामध्ये असणाऱ्या 20 ते 25% प्रमाणात आपल्याला ग्लुबुलिन आढळताना दिसतं. क्लिअर इथपर्यंत. यानंतर मला सांगा, तिसरं पार्ट जर बघितलं काय असेल रे ग्लुबुलिनच्या बाबतीत. ग्लुबुलिनच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, ह्याचे वेगवेगळे प्रकार असतात, ह्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता बघा, वेगवेगळे प्रकार काय असणार आहे ग्लुबुलिनच्या बाबतीत मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि कार्य पण समजून घ्या. कार्य काय म्हणलो, जीवाणूंना मारणे. प्रमाण काय, 20 ते 25%. मित्रांनो, ह्याचा प्रकार जर बघितलं 3 प्रकारे आहेत. एक आहे त्याला आपण अल्फा ग्लुबुलिन म्हणतो, व्यवस्थित लक्ष द्या. दुसरा आहे त्याला बीटा ग्लुबुलिन म्हणतात मित्रांनो. आणि तिसरा आहे त्याला गॅमा ग्लुबुलिन म्हणतात, गॅमा ग्लुबुलिन म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे एकूण 3 प्रकार आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमा. भाऊ माहित आहे का, ह्याच्या पलीकडे एनसीईआरटी पण नाहीये. आयोगाने किती जरी डेप गेलं
आयोग किती म्हटलं की नाही मला पातळी सोडायची आहे, किती सोडू द्या, त्याच्यापेक्षा पलीकडची पातळी सोडून आपण ऑलरेडी बसलेले असाल, त्याचं लोड नका घेऊ. मग बघा आता तर काय म्हणतोय बघा, अल्फा ग्लुबलिनचं जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, हा तो आहे ज्याचं काम आहे कॉपरचं वहन करणे. कळलं का रे? ज्याचं काम काय बघा, हा काय करतो रे, जो कॉपर आहे ना याचं वहन करणे शरीरात, हे जर कोणाचं कार्य असेल तर अल्फा ग्लुबलिनचं. हा बीटा ग्लुबलिन जो आहे ना हा लोखंडाचं वहन करतं, लोखंडाचं वहन करणे. आणि मित्रा माहित आहे का, गॅमा ग्लुबलिन हा यालाच आपण प्रतिद्रव्य म्हणतो किंवा यालाच आपण अँटीबॉडीज म्हणतात. मग आयोगाने विचारलं मग काम काय ह्याचं, जीवाणूंना मारणे, विषाणूला मारणे किंवा घातक घटकाला अडवून ठेवणे हे आहे. आणि यालाच काय शॉर्ट फॉर्म मध्ये आयजी म्हणतात, इम्युनोग्लोबुलिन म्हणतात. कोणाला आयजी म्हणतो, गॅमा ग्लोबुलिनला. आणि नंतर ह्याचे प्रकार पडतात IgA, IgB, काला का IgC, IgD, हे वेगवेगळे. हे बघा IgA जो आहे ना हा लाळेत असतो, कळालं का रे? काय करतो सर लाळेत, तोंड आल्यानंतर ऑटोमॅटिक कमी होतं की नाही रे, एखाद्याचं तोंड आला कळालं का, असे पांढऱ्या रंगाचे चट्टे पडतात, 2-3 दिवसानंतर ऑटोमॅटिक कमी होऊन जातो. काय कारण आहे, कारण जसं तोंड येतं ना भाऊ तर त्यावेळेस आपल्या रक्तद्रव्यातून हा गॅमा ग्लोबुलिन IgA ची निर्मिती करतं आणि IgA तो माउथ इन्फेक्शन अवॉइड करण्याचं काम करतो. तर ते महत्वाचं रोल आहे. आयोगाने जर विचारलं तर ह्याच्याबद्दल विचारणार, खूप डेट त्याची लेवलच सोडली तर, नाहीतर वरती लक्षात ठेवू अँटीबॉडी जीवाणूला मारणारा कोण, तर एक लक्षात ठेवू भाऊ माहित आहे का कोण आहे रे, तो ग्लुबलिन नावाचा कार्यकर्ता आहे. सेकंड प्रथिन रक्तद्रव्यातील त्याला जर काय म्हणत असेल, अल्बुमिन आहे. मित्रांनो काय कार्यक्रम आहे सर याचं, काय कार्य आहे? अल्बुमिन जर बघितलं सर्वात पहिलं पॉइंट, रक्तद्रव्यातील आणि कशातील, ब्लड प्लाझ्मातील सर्वात जास्त प्रमाणात असणारा प्रथिन, सर्वात जास्त प्रमाणात असणारा जर प्रोटीन कोण असेल तर कोण असणार आहे, अल्बुमिन. एकूण रक्तद्रव्यामध्ये जे 5 प्रकारचे प्रथिने आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त प्रमाणात अल्बुमिन आढळतं, एकूण रक्तद्रव्यामध्ये 60%. यानंतर बघा लिव्हर मधून, यकृतातून, काळजातून, लिव्हर मधून सर्वात जास्त प्रमाणात स्त्रावणारा जर कोण असेल तर तो कार्यकर्ता आहे मित्रांनो माहित आहे का कोण, अल्बुमिन. यानंतर कार्य काय सर ह्याचं, कार्य काय, तर ह्याचं कार्य काय मित्रांनो माहित आहे का, परासरणीय दाब निर्माण करणे, परासरणीय दाब निर्माण करणे. काय असतं सर हे परासरणीय दाब, इंग्रजीतून म्हणतात त्याला ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर काय असतं सर हे, तर काय असतं इकडे लक्ष दे भाऊ, आपल्या शरीरात ही पेशी असते, या सेलमध्ये द्रव असतो, सेलच्या बाहेर पण द्रव असतं. तर बाहेरून आतमध्ये जेव्हा द्रव जातो ना तेव्हा पदार्थ पण त्याच्यासोबत जातात आणि द्रव बाहेरून आतमध्ये जाणे याला परासरण म्हणतात किंवा याला ऑस्मोसिस म्हणतात. आणि कधी बाहेरून आतमध्ये द्रव जाईल, जेव्हा पेशीच्या बाहेर दाब काय होईल, वाढेल. आणि पेशीच्या बाहेर दाब वाढवायचं आणि कमी करायचं काम कोण करतं, अल्बुमिन करतं. आणि या दाबामुळेच परासरण ही प्रक्रिया घडते आणि द्रव पदार्थ पेशीच्या बाहेरून आतमध्ये जातं, म्हणून याला परासरणीय दाब निर्माण करणारा दाब म्हणतात. कळतंय? आणि किती निर्माण करतो तर मित्रांनो माहित आहे का, 25 mmHg एवढं दाब मला सांगा कोण निर्माण करतं, अल्बुमिन. सर्वात जास्त प्रमाणात रक्तद्रव्यात 60% प्रथिन आढळतं. लिव्हर मधून सर्वात जास्त प्रमाणात स्त्रावणारा रसाय प्रथिन कोणता, अल्बुमिन. किती, 25% तयार होतं. एकूण लिव्हर मधून जेवढे प्रथिन तयार होतात ना 25% उत्पादन अल्बुमिनचंच आहे. तर अशा प्रकारे हे दुसरं प्रथिन लक्षात ठेवा, आयोगाने विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. तिसरं कार्यकर्ता आहे त्याला म्हणतात प्रोथ्रोम्बिन नावाचा रसायन. आणि चौथं कार्यकर्ता आहे त्याला म्हणतात फायब्रिनोजिन नावाचा रसायन. हे इनॅक्टिव्ह असतात बरं. हे जर बघितलं रक्तद्रव्यामध्ये हे इनॅक्टिव्ह असतात आणि झोपलेल्या अवस्थेत आहेत. त्यांचं कार्य काय बघा, इकडे लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या यांचं कार्य. आपल्या शरीरात अशा प्रकारे 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. इमॅजिन करा, मी तेव्हा सांगितलं. आणि एवढ्या रक्तवाहिन्या शरीरात अनेक वेळेस अशा प्रकारे तुटतात ना रे. आता मला सांगा, जसं महानगरपालिकेचं पाईपलाईन आहे शहरामध्ये
अनेक ठिकाणी तुटतं तर पुन्हा त्या ठिकाणी जोडलं पण जातं। मग मला सांगा, तर या ठिकाणी शरीरात ही रक्तवाहिनी तुटली तर कोण आणून जोडणार? हात टाकून थोडी बँडेज लावतो मध्ये। मग अशा वेळेस आतून वहन होणारा रक्त बाहेर जातं, यालाच इंटरनल ब्लडिंग म्हणतात। हे रक्त बाहेर जाऊ नये म्हणून मला सांगा, या ठिकाणी रक्त गोठलं जातं आणि रक्त गोठण्याची जबाबदारी या 2 कार्यकर्त्याला देण्यात आली। काळजाने सांगितलं, तुम्ही दोघं जा या ठिकाणी रक्त गोठून या, कुठं? जिथं रक्तवाहिनी तुटली, आणि असं मग रक्त सरळ जाईल, रक्त बाहेर येणार नाही। दोघेही कार्यकर्ते आले, या ठिकाणी रक्त गोटायला लागले मित्रांनो, बांध मारायला सुरुवात केली या ठिकाणी, का? रक्त बाहेर जाऊ नये, जसं उसाची पाण्याची बांध असते तशी। आता मला सांगा, पण लिव्हरला, काळजाला या दोघांवर भरोसा नसतो, काळीज हुशार असतो, येड नसतो। काळजाला माहित आहे हे दोघांनी जर आपलं काम व्यवस्थित केलं नाही तर वाटळ होईल। काय व्यवस्थित? जर या दोघाला सांगितलं इथं रक्त गोट, पण हे दोघं म्हटले इथं तर गोटून टाकू, पण इकडून तर लईच चाललंय रक्तवाहिनीतून, एक काम करू इकडं पण गोटून टाकू, अशा प्रकारे। अरे भाऊ, मग हाताला मरणे म्हणतात नाही, हाताने मरेल ना रे रक्तवाहिनीतला गोटून टाकलं तर। म्हणून बघा, काळजाने या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी, कारण काळजाला दोघांवर भरोसा न होता, म्हणून बघा 5व्याला पाठवलं, आणि त्याचं नाव जर काय असेल तर त्याचं नाव आहे हिपॅरिन। हिपॅरिनला सांगितलं, तू लांबून लक्ष द्यायचं या दोघांवर, हे व्यवस्थित करताय की नाही काम, जवळ जाऊ नको, दोघं आहेत बांधून मारतील पोत्यात घालून। मग हिपॅरिन लांबून लपून पाहत असतो हे दोघं काय करतायत। जेव्हा हिपॅरिनला कळतं हे दोघं आपलं काम सोडून दिले किंवा ते तर केलंच आणि अतिरिक्त रक्त गोटायला लागले, हिपॅरिन ओरडून सांगतो, कोणाला? काळजाला, लिव्हरला। काय ओरडून सांगतो? जसं सैराट मध्ये लंगड्याने त्या परशाला सांगितलं होतं, आठवतंय का तो सीन? तो लंगड्या अर्धवट साबण लावून पळत आलेला असतो डरणाच्या बाहेर, आणि लांबून ओरडून सांगतो। काय ओरडतो? सगळ्याला आठवलं असेल तर 2-3 वेळेस ओरडतो, आवाज जात नाही, तिसऱ्यांदा जोराने ओरडतो, आर्ची आली आर्ची। सेम तशाच प्रकारे मला सांगा, हिपॅरिन ओरडून सांगतो, कोणाला? लिव्हरला। लिव्हर म्हणजे कोण? काळीज। काळीज वेगळा, हृदय वेगळं भाऊ, तू कन्फ्यूज होशील, एकच आहे म्हणशील नाही, तर हे काळजाला ओरडून सांगतं हे दोघं बिघडलेत, हे वेगळंच रक्त गोटायला लागलं। काळीज या दोघांना रिटर्न बोलवतं, नंतर ह्यांना काढून घेतं, चला रिटर्न या म्हणतंय, आणि काळीज हिपॅरिनला म्हणतं, बाळ आता तू जा, जिथं रक्त गोठलंय अतिरिक्त हे रक्त तू काय कर माहित आहे का? अशा प्रकारे काय कर माहित आहे का? त्या ठिकाणी पातळ कर। का? कारण तो रक्त गोठलेला तसंच राहिलं तर पुढे रक्ताचा पुरवठा होणार नाही, म्हणून हिपॅरिन नंतर जातो निवांत आणि रक्त पातळ करण्याचं काम करतं। मग बघा, रक्त गोठण्याचं काम या दोघांचं, ब्लड क्लोटिंग म्हणतो आपण त्याला, आणि हिपॅरिनचं काम रक्त पातळ करणे। मग अशा प्रकारे मला सांगा, एकूण जर बघितलं 5 प्रथिने बघितलं, कोणकोणते 5 प्रथिने? एक म्हणजे ग्लुबलिन नावाचा, ज्याचं काम जीवाणूंना मारणे, प्रमाण 20 ते 25%, ह्याचे प्रकार बघितला अल्फा, बीटा आणि गामा। अल्बुमिन बघितलं, सर्वात जास्त प्रमाणात असणारा रक्तामध्ये प्रथिन, लिव्हर मधून सर्वात जास्त प्रमाणात स्त्रावणारं, कार्य काय? परासरणीय दाब निर्माण करणे, याने ऑस्मोटिक प्रेशर। हे दोघं प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनिजिन कार्य काय आहे? रक्त गोठणे, पण इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात। कोण ऍक्टिव्ह करतं, कसं करतं पुढे सांगतो। आणि हिपॅरिनचं काम काय? रक्त पातळ करणे। हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। अपेक्षा करतो की एवढं डेटाबेस तुम्हाला क्लिअर झालं। आता बघा, एक शेवटचं पॉईंट बघा काय असणार आहे, कळालं का रे? शेवटचं पॉईंट जर बघितलं तर तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारचे हा पार्ट काय आहे, प्रेझेंट असेल। बघा आता, तर मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी रक्त गोठण्याची प्रक्रिया बघायची, ज्याच्यावर आयोगाने हमखास प्रश्न विचारले, कसं गोठलं जातं। बघा किती सुंदर डायग्राम घेऊन आलोय तुमच्यासाठी मी। या ठिकाणी कळालं असेल, इथं बघा हे एकदम जाळी तयार झाले, जसं एखाद्या जाळीमध्ये 10-20 चेंडू गुंडाळतो आपण, दुकानावर लटकवलेलं असतं, तसं बघा या ठिकाणी द्राक्षेचं जसं एखादं आपण थैलीमध्ये बांधतो त्या प्रकारे बघा लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी कशाच तरी गुंडाळलेल्या आहेत। मग हे गुंडाळणे म्हणजेच रक्त गोठणे। मित्रांनो कसं गोठलं जातं व्यवस्थित लक्ष द्या। सर्वात पहिल्यांदा रक्त गोठण्याची प्रक्रिया जर कोण सुरू करत असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या। रक्त गोठण्याची प्रक्रिया सर्वात पहिले जर कोण करत असेल तर त्याला प्लेटलेट्स म्हणून ओळखलं जातं, कळलं का? ज्याला रक्तपट्टिका म्हणतात बाळा। हा रक्तपट्टिका जी आहे ही रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू करते। का?
कारण जशी रक्तवाहिनी तुटते ना भाऊ, अशा प्रकारे जशी मला सांगा ही रक्तवाहिनी अशा प्रकारे ब्रेक झाली या ठिकाणी आणि या ठिकाणी रक्त गोटायचं होतं, तर सर्वात पहिल्यांदा जर कोणाला माहिती झाली असेल तर त्याला रक्तपटिका म्हणतो, प्लेटलेट्स म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदा त्याला कळालं. ती ओरडतच पळ सुटली रक्त गोठण्यासाठी. का? कारण त्याला माहित होतं रक्त जर नाही गोठलं सगळं रक्त बाहेर येईल, सगळंच मरणार आहे. कुठून तयार होते रक्तपटिका? आपल्या बोन मॅरो, अस्थिमज्जा माहित आहे का तुम्हाला? बोन मॅरो हाडांच्या आतमध्ये नरम भाग असतो भाऊ. नॉनव्हेज खाणारे माहित असेल, हाडांच्या आतमध्ये नरम भाग असतो बघा, दॅट इज अ बोन मॅरो. या बोन मॅरो मध्ये एक पेशी प्रेझेंट असते, त्या पेशीला मेगाकॅरोसाइट म्हणतात. नुसतं तेवढंच नको लक्षात ठेवू, हाडांच्या मध्ये लाल भाग असतो, कळलं का? खात असताना चांगलं पण लागतो, ते काही महत्वाचं नाही भाऊ. महत्वाचं त्याच्यामध्ये कोण असतं ते लक्षात ठेवू. मेगाकॅरोसाइट नावाच्या सेल असतात आणि त्या सेलचा एक तुटलेला तुकडा, त्या पेशीचा एक तुकडा जो असतो त्या तुकड्याला प्लेटलेट्स म्हणतात. प्लेटलेट्स इज अ नॉट अ सेल, इट इज अ पार्ट ऑफ सेल. पेशीचा तुकडा येतो आणि जसं रक्त गोटायचं काम येतं ही पेशी तोडते, त्याला पाठवते. प्लेटलेट्स येतं मित्रांनो, कळालं का? आपण प्लेटलेट्सला माहित आहे रक्त गोठणं हे एकट्याला पॉसिबल नाहीये, मदत लागेल अनेक लोकांची, कळालं का? मग बघा मी काय म्हणतो माहित आहे का? प्लेटलेट्स एक रसायन तयार करतं, एक रसायन तयार करतं, त्याला थ्रोम्बोप्लास्टिन म्हणतात. व्यवस्थित लक्ष दे भाऊ. थ्रोम्बोप्लास्टिन तयार करतो. कोण तयार करतं? रक्तपटिका. थ्रोम्बोप्लास्टिन का तयार करतं माहित आहे का? मी म्हंटलो ना थोड्या वेळाखाली तुम्हाला. काय म्हटले सर तुम्ही? मी तुम्हाला म्हंटलो हे दोघं लिव्हर मधून तयार झाले रक्त गोठण्यासाठी, पण हे इनॅक्टिव्ह असतात. हे काय असतात? इनॅक्टिव्ह. झोपले, यांना झोपेतून उठवण्यासाठी कोण प्रयत्न करू राहिलं? तर प्लेटलेट्स. प्लेटलेट्स त्यांना झोपेतून उठवण्यासाठी थ्रोम्बोप्लास्टिन निर्माण केलं आणि त्याला पाठवलं, तू जा प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनिनला झोपेतून उठव पाणी मारून. का? कारण ते इनॅक्टिव्ह आहे, त्यांना ऍक्टिव्ह कर. थ्रोम्बोप्लास्टिन म्हटलं मला एकट्याला हे पॉसिबल नाहीये, मला सोबत कोणाला तरी द्या. मग हा थ्रोम्बोप्लास्टिन दोघा कार्यकर्त्याला सोबत घेतं. कोण? एक आहे कॅल्शियम आयन्स आणि दुसरा आहे विटामिन के. या दोघांना म्हणतात चला सोबत रक्त गोटायचंय आपल्याला. आपण गोठणार नाही, फक्त आपल्याला झोपलेल्याला उठवायचंय, तो गोठल काय गोटायचं ते. मग आता बघा हे सगळे जर एकत्र आले तर मित्रांनो माहित आहे का, हे सगळे एकत्र आल्यानंतर त्यांना आपण काय म्हणतो रे? त्याला प्रोथ्रोम्बो बायनेज म्हणून ओळखलं जातं. तर हा विकर तयार झाला आणि याला सांगितलं आता हे म्हणजे कोण? या तिघांचं कॉम्बिनेशन, थ्रोम्बोप्लास्टिन, कॅल्शियम आयन्स, विटामिन्स के. आणि याला सांगितलं तू जा आणि झोपेतून उठव त्या कार्यकर्त्याला जो रक्त गोठणार आहे. कोण झोपला होता रे? कोण झोपला होता? येऊन बघतं हे पुढं. तर काय माहित आहे का? येऊन बघतं हे पुढं कोण? प्रोथ्रोम्बिन डायरेक्ट घोरत होता. प्रोथ्रोम्बिन काय आहे? लिव्हर मधून तयार झाला, डायरेक्ट घोरत होता. एवढं झोपलेलं, गाढ झोपेत होता. हा प्रोथ्रोम्बो बायनेज म्हणतो ए बाळ उठ झोपेतून, तू जर नाही उठलास रक्त गोठणार नाही, सगळं रक्त बाहेर जाईल, सगळ्यांचं वाटोळं होईल. प्रोथ्रोम्बिनच्या तोंडावर हे पाणी मारतं. हा प्रोथ्रोम्बिन जो आहे ना, हा इनॅक्टिव्ह होता ना भाऊ, हा इनॅक्टिव्ह आहे. आता त्याला ऍक्टिव्ह करण्यात आलं आणि ऍक्टिव्ह केलं तर त्याला थ्रोम्बिन म्हणतात. आणि थ्रोम्बिनला सांगितलं आता तू काय कर, रक्त गोठ. म्हणजे थ्रोम्बिन काय रे? ऍक्टिव्ह झाला. थ्रोम्बिन आता रक्त गोठण्यासाठी गेला पुढे, पण बघतो काय? थ्रोम्बिन म्हणतो एवढ्या जणाला एकत्र बांधायचंय, हे एकट्याला पॉसिबल नाही. मग थ्रोम्बिनला कळतंय आपल्या शेजारी पण एक जण झोपलं होतं, त्यालाही उठवावं लागेल झोपेतून, त्यालाही सोबत घेऊन येऊ. कोण होता शेजारी त्याचा झोपणारा? बघा ना, कोण? फायब्रिनोजी. तो पण लिव्हर मधूनच तयार झालता काळजातून. थ्रोम्बिनला कळतं आपल्या शेजारी झोपलंय, तर 6व्या नंबरला बघ भाऊ कोण असेल रे? तर 6व्या नंबरला कोण असेल झोपलेला? तर तो कोण असणार आहे? त्याला आपण काय म्हणतो? फायब्रिनोजीन म्हणतो. आणि आता बघा हा फायब्रिनोजीन झोपला होता म्हणजे काय? इनॅक्टिव्ह मध्ये आहे. आणि थ्रोम्बिन याला म्हणतो भाऊ तू झोपेतून उठ, तुला उठवायला कोणी येणार नाही, मला तरी आलतं.
तू उठ झोपेतून, रक्त गोटायचंय आणि नंतर हा फायब्रिनोजन काय रे ऍक्टिव्ह होतो आणि त्याला फायनली काय म्हणतो रे फायब्रिन म्हणतं. आणि फायब्रिन काय झाला हा ऍक्टिव्ह झाला. मग मला एक सांग भाऊ, शेवटी फायब्रिन हा जाळीदार रसायन आहे आणि या जाळीदार रसायनामध्ये WBC RBC अटकतात आणि एक जाळी तयार होते मधासारखी, यालाच रक्त गोठणे म्हणतात. आणि बघा इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसल रे मित्रा, बघ इथं ही जे वरती पांढऱ्या रंगाची जाळी आहे दॅट इज अ फायब्रिन. आणि कसा तयार झाला कळालं का? मग आयोग प्रश्न काय विचारेल, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत भाग घेणारे घटक कोणते. ह्याच्या पहिले आयोगाने विटामिन के वर विचारलंय, ह्याच्या पहिले आयोगाने प्लेटलेट्स वर विचारलंय, ह्याच्या पहिले आयोगाने फायब्रिन वर विचारलंय. येणाऱ्या काळात तुम्हाला विचारेल रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोण कोण भाग घेतं, सगळं लक्षात ठेवा. प्लेटलेट्स थ्रोम्बोप्लास्टिन तयार करतं, थ्रोम्बोप्लास्टिन कॅल्शियम आयन्स आणि विटामिन केला सोबत घेऊन प्रोथ्रोम्बोबायनेज विकर तयार करतो. प्रोथ्रोम्बोबायनेज प्रोथ्रोम्बिन नावाच्या इनएक्टिव्ह जो रसायन लिव्हर मधून तयार झालं त्याला ऍक्टिव्ह करतो, ऍक्टिव्हला थ्रोम्बिन म्हणतात. थ्रोम्बिन पुढे जाऊन फायब्रिनोजिनला ऍक्टिव्ह करतो, शेवटी फायब्रिन तयार होतं आणि RBC WBC या फायब्रिन मध्ये काय अटकते आणि रक्त गोठण्याचं काम होतो. मग आयोग एकतर या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेचा क्रम विचारेल, क्रम लक्षात ठेवा, किंवा कोण कोणाला ऍक्टिव्ह करून राहिलं ते बघा. किंवा आयोग हे विचारेल सर्व घटक ऍक्टिव्ह असतात का ब्लड क्लोटिंग मध्ये, नाही, काही ऍक्टिव्ह काही इनएक्टिव्ह. तर ऍक्टिव्ह कोणते ते लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह थ्रोम्बिन आणि फायब्रिन, इनएक्टिव्ह कोणते प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि शेवटचं पॉइंट बघा मी काय म्हणतो या ठिकाणी मित्रांनो, माहित आहे का, जेव्हा आपण रक्तद्रव्य यानी काय रे ब्लड प्लाझ्मा या ब्लड प्लाझ्मा मधून रक्त गोठणारे घटक जे आहेत ना ते काढून टाकलो यानी वजाबाकी केलो, तर उरलेल्या भागाला जर काय म्हणत असेल तर सिरम म्हणतो आपण. रक्तद्रव्यातून रक्त गोठणारे घटक प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन काढून टाकलो तर उरलेल्या रक्तद्रव्याच्या भागाला सेरम म्हणतात. आयोगाने विचारलं व्हॉट इज अ सेरम, तर सेरम काय आहे, तर रक्तद्रव्यातील रक्त गोठणारे घटक फायब्रिनोजिन आणि प्रोथ्रोम्बिन काढून टाकलो, उरलेला संपूर्ण रक्तद्रव्याचा भाग ज्याला सेरम नावाने ओळखलं जातं. तर हा एक पार्ट झाला रक्ताचा. आणि मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे रक्तातील पदार्थ सॉलिड एलिमेंट्स, ज्याच्यामध्ये RBC WBC प्लेटलेट्स येणार आहे. हे काय असणार आहे, डिटेल अनालिसिस कळलं का. डिटेल अनालिसिस आपल्याला काय करायचंय रे बघायचंय, कळलं का. आणि हे डिटेल अनालिसिस काय असणार आहे हे आपण पुढच्या लेक्चरला काय आहे व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करणार आहे. अजिबात लोड घेऊ नका, मी तुम्हाला ह्याच्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन पण उपलब्ध करून देणार आहे, त्या प्रश्नांचं अनालिसिस पण उपलब्ध करून देणार आहे. पण विज्ञानमध्ये मार्क यायलाच पाहिजे आणि ते मार्क मी आणून देणारच मित्रांनो. फक्त बोर्डवर जेवढं होतं ना तेवढं तुम्हाला फॉलो करायचंय, मनाने काहीच करायची गरज नाही. अभ्यास मी करतोय, तुम्हाला फक्त बोर्डवर बघून वाचन करायचंय. तर आपण भेटू लवकरच नवीन नेक्स्ट भागामध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.